नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आज आपण एका नवीन कॅरेक्टरला इंट्रोड्यूस करणार आहोत। टायटल आणि थंबनेल वरून तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल, पण रीतीप्रमाणे आपण यांचं नामकरण करूया। आधी यांची अक्कल लहान मुलासारखी आहे आणि यांचं वागणं बोलणं टिपिकल काकूबाई आजीबाई टाईप आहे, म्हणून यांचं नाव आपण ठेवूया ओ वाव बाल बुड्ढी। ह्या काकूबाईंबद्दल अजून बरंच काही आपल्याला जाणून घ्यायचंय, पण त्यापूर्वी मंडळी, जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलला बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, या काकूंनी यांच्या युट्यूबची जर्नी 4 ते 5 वर्ष आधी एका हिंदी चॅनल पासून स्टार्ट केली होती। त्यानंतर या काकूंनी मराठी चॅनल स्टार्ट केला होता। काकूंच्या व्हिडिओची सुरुवात 1 मिनिट नंतर होते। सुरुवातीला या काकू प्रिव्ह्यू दाखवतात की त्यांच्या व्हिडिओमध्ये काय काय आहे, मग चॅनलचा ट्रेलर येतो, त्यात काकू चांदीचं बटन घेऊन उभ्या असतात आणि हे सगळी नाटकं करून झाली की मग काकूंचा ऍक्च्युअल व्हिडिओ प्ले होतो। ह्या काकूंचा आवाज खूप छान आहे, पण ह्या नेहमी नाकातून बोलतात, त्यामुळे यांच्या व्हिडिओची मजा निघून जाते। ह्या काकूना त्या कॅट मॉम सारख्या आहेत, गोड गोड बोलून बोलून समोरच्याला कमीपणा दाखवतात। जगात जी काही अक्कल आहे ती ह्यांनाच आहे असा ह्यांचा गैरसमज आहे। ह्या काकूंना असं वाटते जी काही अक्कल आहे ती ह्यांनाच आहे आणि बाकीचे सगळे मूर्ख आहेत। जगात एकमेव ह्याच हुशार आहेत। ह्या काकूंनी यांच्या चॅनलच्या इंट्रो मध्ये सांगितलं होतं की मी माझे डेली रुटीन नटवून सजवून तुमच्या समोर मांडणार आहे। म्हणजे काय हो काकू, नटवून सजवून म्हणजे इतर क्रिंज अँटी सारखं फिल्टर लावून उगाच कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करून लोकांची दिशाभूल करून का? हो काकू, लोकांना ना रिअलिस्टिक गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, आर्टिफिशियल नाही। नटवून सजवून सांगण्यापेक्षा जरा जे काही खरं आहे ते दाखवा आणि उगाच आपलं काही दाखवायला नसलं की जुने व्हिडिओ घ्यायचे आपले आणि तेच तेच दाखवत बसायचे। हो काकू, कॉन्टेंट नसला तर एक दिवस आराम केला तरी चालेल हो, उगाच आपलं जुने झालेले व्हिडिओज परत उचलायचे आणि ह्या चॅनल वरती टाकायचे। आणि बरं का मंडळी, ह्या काकूंना आर्ट क्राफ्ट मध्ये खूप इंटरेस्ट आहे, यांचं मन रमते कोणत्याही कलेमध्ये, म्हणूनच यांनी कॉन्टेंट क्रिएटर बनण्याचं ठरवलं होतं। आता कॉन्टेंट क्रिएटर कसा असतो, काहीतरी इंटरेस्टिंग करतो, लोकांना एंटरटेन करतो, पण ह्या काकूंचे रटाळ व्हिडिओज मुळे कोणीच एंटरटेन होत नसेल आणि इन्स्पायर होण्यासारखं तर या काकूंच्या व्हिडिओ मध्ये काहीच नसते। उलट जो माणूस उत्साही असेल ना, तो या काकूंचे व्हिडिओज बघून डिमोटिवेट होईल। एवढे बोरिंग व्हिडिओज असतात या काकूंचे। सदन कदा या काकू रडतच असतात, यांचा मूड क्वचितच चांगला असतो। आता आपल्या क्रिंज आंटीज जसं की मनीश्री काकू, टोनाली टिंडे, ढगांजली काकू, टोमल काकूंसारखी ही पण देवाचं नाव वापरून वापरून इथवर पोचली आहे। अहो म्हणजे देवाचं नाव घेतलं की कसं जी भोळी बाबडी पब्लिक असते ती अट्रॅक्ट होते। हे लोक देवाचं नाव घेतायत म्हटल्यावर हे जेन्युइन असणार असा लोकांचा समज होतो, पण असं नाही आहे हो। हे लोक फक्त व्ह्यूज साठी देवाच्या नावाचा वापर करतायत आणि यांच्याकडून यांचे अंधमंद भक्त पण एवढंच शिकले आहेत। शेवटी काय बाबा, हे सोशल इन्फ्लुएन्सर ना, मग काय लोक यांच्याकडून हेच इन्फ्लुएन्स झाले आहेत। दुसऱ्यांच्या कॉमेंट बॉक्स मध्ये जाऊन त्याच देवाचं नाव वापरून शिव्याश्राप देत बसतात मग यांचे अंधमंद भक्त। ह्या लोकांचं असं आहे, मनी नाही भाव नि देवा मला पाव, फक्त आणि फक्त व्ह्यूज साठी यांना देव आठवतो। आता ह्या काकू एकुलत्या एक आहेत बरं का, सतत नुसतं मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे हीच स्टेप या काकूंची दरवेळी सुरू असते। अहो काकूबाई, एकुलता एक असो किंवा 4-5 मुलं असो, आई वडील सारखंच प्रेम करतात। ह्या काकूंनी गव्हर्नमेंट जॉब केला होता असं काकूंचं म्हणणं आहे, पण मला वाटते काकू तिथे टेम्पररी बेसिस वर होत्या असतील, कारण जर गव्हर्नमेंट जॉब वाल्या असत्या ह्या तर नक्कीच स्वतःचं पर्सनल लाईफ काकूंनी युट्यूब वरती विकलं नसतं। काय नाही हो मंडळी, नुसत्या फेकाफेकी करतात या काकू। ह्या काकूंना आता समजलं आहे की हातात फोन नाही तर कॅमेरा घेतला, गाऊनवर फिरलं किंवा कशाही अवतारामध्ये व्हिडिओ काढला, लोकांना मूर्ख बनवलं तरी पैसे मिळतात। त्यामुळे घरी बसल्या बसल्या या लोकांनी हे निवडलं आहे। ह्या काकू जेव्हा प्रेग्नंट होत्या ना, तर तेव्हा सतत यांचं हेच सुरू होतं, मी प्रेग्नंट आहे, मी प्रेग्नंट आहे। काकूंनी प्रेग्नंट या शब्दाचा जप लावला होता आणि जसं बाळ झालं तसं यांनी बाळालाच कॉन्टेंट बनवलं आहे। 5-6 वर्षासाठी तरी या काकूंकडे आता कॉन्टेंटची कमी नाही आहे। बच्चा दिखाओ पैसा कमाओ स्कीमच्या या काकू पण आता लाभार्थी आहेत। सतत आपलं माझ्या बाळाने हे केलं, माझ्या बाळाने ते केलं। अहो काकू, तुम्हीच एकट्या आई झाल्या आहात का या जगात? तुम्हाला माहिती आहे का हो काकू, 75% तुमच्या व्हिडिओ मध्ये फक्त तुम्ही तुमचं बाळच दाखवत असता। आणि काय हो काकू, तुम्ही झाडांना दाखवून लोकांना बोलता की नजर नका लावू माझ्या झाडांना, आणि बाळ दाखवता तेव्हा काय हो?
अहो काकू, झाडांपेक्षा लहान मुलांना नजर लागू शकते पटकन. पण नाही, तुम्ही तर जगावेगळी आई आहात ना. तुम्हाला बाळाचा कॉन्टेंट म्हणूनच वापर करायचा आहे. सतत त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवायचे असतात तुम्हाला. वर तुम्ही अंधमंद भक्तांना आपलीच माणसं बोलता आणि त्यांचीच नजर बरी लागते तुमच्या झाडांना. काकू, काय ते वेड्यासारखं तुम्ही वागता ना, मला काहीच समजत नाही. एक व्हिडिओ बघूनच मला एवढं बोर झालं ना की इच्छाच होत नव्हती बाकीचे व्हिडिओ बघण्याची. मंडळी, मी यांचा अजून एक व्हिडिओ बघितला. आता जर नवरा बायकोचं भांडण झालं किंवा काही बी नसलं तर नवरा बायकोने हे दोघातच ठेवलं पाहिजे ना. दोघांनीच ते सॉल्व्ह केलं पाहिजे. पण ह्या काकूंना नवरा बायको मधली भांडणं चव्हाट्यावर घेऊन आल्या होत्या. आता झालं असं होतं की काकूंचा वाढदिवस होता. त्या दिवशी काकूंना भयंकर शुभेच्छा आल्या होत्या. भयंकर शुभेच्छा? मला हे काय समजलंच नाही. शुभेच्छा पण भयंकर येतात हे मला ह्यांचा व्हिडिओ बघितल्यानंतर समजलं. असो, तर यांच्या वाढदिवसाच्या वेळी आजी ऍडमिट होत्या. तर यांचे मिस्टर हॉस्पिटलमध्येच होते दिवसभर. काकूंचं असं म्हणणं होतं की माझा बर्थडे आहे तर माझ्या बर्थडेचं प्लॅनिंग मिस्टरांनी करायला हवं होतं. मी कशी त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करते तसंच त्यांनी करायला हवं होतं. या काकूंना मध्येच मी तुला जपणार आहे हे गाणं आठवलं आणि त्यातल्या ओळी ऐकून काकू अजूनच इमोशनल झाल्या. सासूबाईंनी काकूंना आशीर्वाद दिला तेव्हा पण काकूंना भरून आलं होतं. कोणीतरी काकूंचं पोर्ट्रेट काढून दिलं होतं तेव्हा पण काकू भावूक झाल्या होत्या. ह्या काकूंना ना सिरियल पिक्चर मध्ये रोल नक्कीच मिळेल. हलका बबल काकू होत्या, माहिती आहेत ना मंडळी, जुन्या पिक्चर मध्ये काम करायच्या. त्यांचा रोल हा फक्त रडूबाईचा होता. त्यांची फर्स्ट कॉपी म्हणून या ओ वाव बाल बुड्ढी काकूंना नक्कीच काम मिळू शकते. आता काकूंच्या बर्थडे दिवशी त्यांच्या मिस्टराचा पूर्ण दिवस गेला होता हॉस्पिटलमध्ये. दुसऱ्या दिवशी म्हणजे आजीचं ऑपरेशन झाल्यानंतर काकूचे मिस्टर गेले होते बॅचलर पार्टीला. त्यांच्या मित्राचं लग्न ठरलं होतं आणि हे काय ऑन द स्पॉट ठरलं नव्हतं. खूप महिन्यापासून, खूप दिवसांपासून ते प्लॅनिंग सुरू होतं आणि काकूंना माहिती देखील होतं. त्यामुळे काकूंना खूप लो फील झालं होतं. मला असं जाणवलं ह्या काकूंच्या मिस्टरांना व्लॉगिंग मध्ये वगैरे काही इंटरेस्ट नाही आहे. बाकीच्या क्रिंज आंटिस्टचे नवरे कसे ताटाखालची मांजरं आहेत तसं ह्या काकूंच्या मिस्टरांचं नाही. त्यांना कुठे काय कसं वागावं, आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे याची जाणीव आहे. त्यामुळे ह्या काकूंचा दरवेळी पचका होतो. या काकूंना यांच्या मिस्टरांनी प्राचीन काका, बनोज काका, डॉक्टर मनी, वेतन काका सारखं वागावं ही इच्छा आहे. ते कसे आपली कामं सोडून बायकांना व्लॉगिंग प्लस लोकांना मूर्ख बनवण्यामध्ये साथ देतात तसंच ह्यांची पण ह्यांच्या मिस्टरांकडून अपेक्षा आहे. पण काकू, तुम्ही हे विसरताय हो की प्रत्येकाची चॉईस ही वेगळी असू शकते. प्रत्येकाला नाही आवडत स्वतःची पर्सनल लाईफ पब्लिक करायला. ज्याचा त्याचा प्रश्न आहे हा. तुम्ही कोणालाही फोर्स नाही करू शकत ह्यासाठी. उगाच आपलं इमोशनल व्हिडिओ करून समोरच्याला गिल्टी फील करण्यात काय अर्थ आहे हो काकू. आणि जे काही भांडणं होती, गैरसमज होते ते आपसात सोडवायचं सोडून काकू युट्यूबवर काय सांगत बसले आहात तुम्ही. आता एवढी आजी हॉस्पिटलला ऍडमिट होती, त्याच विचारात यांचे मिस्टर होते असतील. पण काकूंना फक्त स्वतःचा विचार करायचा होता. काकू त्यांना फायनान्शियल हेल्प करतात ते पण काकू ओरडून ओरडून जगाला सांगत होत्या. आता संसार दोघांचा आहे ना तर मग ठीक आहे, अप्स अँड डाऊन्स येत राहतात. आता युट्यूबवर लोकांना मूर्ख बनवून तुम्ही सिंपती गेन करून चांगले डॉलर्स छापतायत. ते कदाचित कमी कमवत असतील तुमच्यापेक्षा. अडीअडचणीला एकमेकाच्या सोबत राहणं गरजेचं आहे. पण जेव्हा कधी चिडले असतो, भांडण झालं असतं तेव्हा आपण समोरच्यासाठी काय काय केलंय हे काढून दाखवणं कितपत योग्य आहे. त्याला कमीपणा दाखवून त्याला गिल्टी फील करून आपण मोठं होत नसतो. हो काकू, भांडण काय 2 दिवसाची असतात, पण जे तुम्ही बोलून जाता ना ते मनात आयुष्यभरासाठी राहते, हे विसरू नका. त्यातून काकू, तुम्ही तर नवऱ्याबद्दलची कंप्लेंट त्याला न करता अख्ख्या जगाला केली. हा तुमचा रडका व्लॉग जेव्हा त्यांनी बघितला असेल, त्यांच्या आई वडिलांनी, फ्रेंड्सने, तेव्हा त्यांची काय इज्जत राहिली असेल समाजात याचा विचार केलात का तुम्ही. 2 दिवसात मुंगी जशी गुळाच्या ढेपेला चिकटते तशा चिकटल्या तुम्ही. पण तुम्ही हा विचार केला का त्यांच्याबद्दल लोकांना सांगितलं आणि लोकांच्या नजरेत त्यांच्याबद्दल जो रिस्पेक्ट होता तो कमी झाला असेल. हो काकू, कोणीच समोर नाही बोलणार हो, पण मागून लोकांनी त्यांची खिल्ली उडवली असेल की याची बायको याचे बिल भरते, याची बायको दुनियेला ओरडून ओरडून सांगते की हा प्रेम नाही करत. काय हो काकू, इन्फ्लुएन्सर आहात ना तुम्ही, तुमचं बघून लोक काय इन्फ्लुएन्स होतील. तुमचं सारखं जर लग्न झालेले लोक वागले ना तर त्यांच्या संसाराचे 12 वाजतील हो. जरा मॅच्युअर व्हा. घरातली भांडणं घरात ठेवा अशी दुनियेला सांगत बसू नका. मंडळी, या बालबुड्डी काकूंने यांचं 80,000 सबस्क्रायबरचं चॅनल सोडलं का तर व्ह्यूज येत नव्हते म्हणून.
आणि यांना व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नव्हता, कारण नुकतंच लग्न झालं होतं ना यांचं. या काकूंचे व्हिडिओ बघून असं वाटतंय मला की यांना लग्न करून पश्चाताप होतोय, का तर यांना व्लॉगिंग करता आलं नाही ना लग्न झाल्यापासून. एका पाठोपाठ प्रॉब्लेम्स येत गेले यांच्या आयुष्यात, आणि जेव्हा यांना बाळ झालं तेव्हापासून यांची वेगळीच किरकिर सुरू आहे. आता त्या पत्रास्टेच्या केअरटेकरचे पण व्ह्यूज कोसळलेत, म्हणून काय तो नवीन चॅनल ओपन करणार आहे का? काय नुसता वेड्याचा बाजार सुरू आहे हा. म्हणजे व्ह्यूज कमी झाले तर नवीन चॅनल कोण ओपन करते? आणि आता जर ह्या ओ वाव बाल बुड्डी चॅनल वरचे व्ह्यूज कोसळले तर या काकू परत नवीन चॅनल सुरू करणार आहेत का? करतील पण या काकू असं, कारण दुसरी काही कामच नाही आहेत ना यांच्याकडे. या बालबुड्डी काकूंनी यांचा ऍक्सिडेंट झाल्याची पण स्टोरी सांगितली होती, आणि हॉस्पिटल मधून पण या काकूंनी व्हिडिओ शूट केले होते. म्हणजे काय टॅलेंटेड आहेत ना या काकू. ऍक्सिडेंट झाल्यानंतर पण कोणाला एवढी शुद्ध असते व्हिडिओ काढण्याची. पण यांनी आधीच निवडलं होतं ना की या कॉन्टेंट क्रिएटर बनणार आहेत, कारण कलेची यांना खूप आवड आहे. नसानसात कला भरली आहे या काकूंच्या. या काकू खरं तर त्या मनीश्री काकूंना बघून इन्फ्लुएन्स झाले आहेत. त्यांच्यासारख्याच या पण आहेत. वडील गेल्यानंतर लगेचच काकूंनी व्लॉगिंग स्टार्ट केलं होतं. आता या काकूंना कसलं प्रमोशन करायचं असलं ना तर ते सांगायचा पण या काकूंना प्रॉब्लेम होतो. उगाच आपलं मी इन्स्टावर पाहिलं, मी फेसबुकवर पाहिलं, मला ते उपयोगी वाटलं म्हणून मी ते ऑर्डर केलं. काय हो काकू, एवढ्या रिकामी असता का तुम्ही? अहो, एवढाच जर वेळ असतो तुमच्याकडे तर त्या सासूबाईंना मदत तरी करत जा हो. त्या तुम्हाला तुमच्या व्लॉगिंग मध्ये मदत करतायत ना. आणि जर कसलं प्रमोशन करताय तर खुलेआम सांगा ना ते. आपली माणसं बोलता आणि आपल्या माणसापासूनच लपवून ठेवता. उद्या ना मंडळी, या क्रिंज डेली व्लॉगर्सची मुलं जेव्हा मोठी होतील ना तेव्हा त्यांना पण वाटेल की काय आमच्या लहानपणीचा बाजार मांडला होता आमच्या पॅरेंट्सने. त्यांना पण हे नाही आवडणार. या काकू पण मनीश्री काकूंसारखं काम करताना कॅमेरा साईडला लावून मग त्याला व्हॉइस ओव्हर द्यायला शिकल्या आहेत. आता व्हॉइस ओव्हर म्हटलं की काकू काहीही पकवत बसतात. तसं तर यांचे डेली व्लॉग पण तसलेच आहेत हो. कशाचाच कशाला मेळ नसतो, एकच गोष्ट गोल गोल फिरवून सांगत असतात ह्या. मंडळी, मी लहान असताना ना एक कार्यक्रम यायचा, राम राम महाराष्ट्र. त्यात ना ज्यांचा वाढदिवस असायचा त्यांचे नातेवाईक त्या कार्यक्रमात त्यांच्या फोटो सकट शुभेच्छा पाठवायचे आणि मग अनाउन्स व्हायचं. फॉर एक्झाम्पल, आज मनीश्रीचा 10वा वाढदिवस आहे आणि शुभेच्छुक आहेत पुण्याचे आजी आजोबा, कल्याणचे आजी आजोबा, नेरळचे काका काकू, केरळचे मामा मामी. तसंच सेम ना या काकूंनी यांच्या कम्युनिटी पोस्टवर सुरू केलं आहे आजकाल. काय तर म्हणे आपल्या अंधमंद भक्तांपैकी एकीचा वाढदिवस आहे आणि त्याखाली मग अंधमंद भक्तांच्या कॉमेंटचा पाऊस सुरू होतो, हॅपी बर्थडे विश करायला. काय नाही हो मंडळी, हे सगळं ना या लोकांचं फक्त व्ह्यूज वाढवण्यासाठी सुरू आहे. व्ह्यूज साठी, डॉलर साठी हे लोकांच्या भावनांशी खेळतायत. त्यामुळे आता लोकांनी पण समजायला पाहिजे की कोणाला किती महत्व द्यायचा ते. देवाचं नाव घेऊन ऑडियन्सला टार्गेट केलं या लोकांनी. खरं बोलू तर यांचे रटाळ व्हिडिओ ज्यातून काहीच शिकण्यासारखं नाही आहे हे बघण्यापेक्षा लोकांनी काहीतरी खरंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघावे आणि आपल्या टाइमचा सदुपयोग करावा. या लोकांना चांगलंच माहिती आहे लोकांना मूर्ख कसं बनवायचं. त्यामुळे यापुढे पण हे लोक असंच करत राहणार आहेत. स्वतःला इम्प्रूव्ह करणं राहिलं बाजूला, कोण काय चांगलं सांगतंय तर ते ऐकायचं नसते यांना. बघू आता आपल्या पॉडकास्टचा तरी काही फरक पडतो का या बालबुड्डी काकूंना. आता तरी या मॅच्युअर होणार आहेत की बालबुड्डीच राहणार आहेत ते आपल्याला यांच्या पुढील व्हिडिओज मध्ये समजेलच. असो तर मंडळी, याच नोटवर मी आजचा आपला पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचा पॉडकास्ट आवडलं असेल. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.